बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज लाकूड झोपायचा कार्यक्रम आहे। तर या सर्वी ह्या वर्षा भागातली बैल बावधन मधलीच सर्वी ट्रेनिंग कशा पद्धतीत येणार आहे ते आपण आज पाहणार आहोत। तर जवळजवळ 40-50 बैल आज गोळा होणार आहेत। अशा पद्धतीने आज आपण पाहणार आहोत। तर कशी कोणाकोणाची बैल आल्यात आज श्री ज्ञानेश्वर पिसाळ, प्रमोद पिसाळ बावधन यांची ही घरची बैल आहेत आणि ही साही बैल त्यांची बैल आहेत। ही अप्रतिम असे संगोपन त्यांना चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। अप्रतिम असं ती सारखी बैल सांभाळणं आजच्या काळात सोपं नाही। एक नाद लागतो। सचिन पाटील यांचा हा हिल्लाळ बैलाचं नाव। अशा पद्धतीनं सर्व गाव जमून एक नंबरचं असं ट्रेनिंग आवाजावर दिलं जातं। अतिशय सर्व नामांकित जातीवंत खिलार महाराष्ट्रातून देशातून बाहेर राज्यातून अशी बैल जी आणलेली आहेत नामांकित त्यांना नवीन बैलांना असं ट्रेनिंग दिलं जातं। आणि तुम्ही पाहताय बारकी वासरं ट्रेनिंगसाठी का आणल्यात, कारण का की ती भविष्य आहे। कारण भविष्यात त्यांना बी हेच काम करायचे। त्यामुळे बऱ्यापैकी सर्व बैल इथं जमा झाले आणि चांगल्या पद्धतीत ट्रेनिंग इथं आवाजावर न हाणता न मारता ह्या डपड्याच्या आवाजावर किंवा भैरवनाथाच्या गजराव त्यांना जी सुट्टी जाग्यावरला जी करंट किंवा जाग्यावरली जी एनर्जी एकदम जोरात पळायचं किंवा ती ट्रेनिंग दिलं जातं एक प्रकारचं। अशा पद्धतीनं सारीच मंडळी इथं बावधनमधील बावधनच्या एका भागातील ही गाव नाही की ठराविक भागातली बैल आपापल्या जवळपास असलेल्या ठिकाणी किंवा वावर मोकळे असतील त्या ठिकाणी अशी झोपतात आणि त्यांना सराव देतात। ह्याच्या अगोदर बी बऱ्याच ठिकाणी टायरला झोपलेली आहेत बैल किंवा ट्रेनिंग दिलेलं आहे अशा पद्धतीनं। आणि आज त्यांना चांगल्या पद्धतीचा असा सराव देण्याचं काम ही बावधनकर करत आहेत। बऱ्यापैकी सर्वच भागातील मंडळी आता आलेली आहेत। अशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे इथं। अप्रतिम सुंदर सुरेख देखणी जातीवंत नामांकित अशी ही बैल ह्या बावधनच्या पांढरीतील आलेली त्यांना ट्रेनिंग दिलं जाते। तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चाललेला। हो 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 पद्धतीने न मारता नुसत्या आवाजावर भैरवनाथाच्या गजराव कशी बैल पाळतात ती ह्या ट्रेनिंग असते बघा। सरळ घ्या सरळ पुढचा नीट पळा। अशा पद्धतीनं आवाजावर न हाणता न मारता अशा पद्धतीनं बावधन कर ट्रेनिंग देत असतात बैलांना।
ए नीट वाजव नीट वाजव. पुढे नाही आता मोकळा काय नाही त्याला अरे